मंडळी, आज मी बनवत आहे चवळीची डाळची रस्सा भाजी. तर इथे 1 वाटी चवळीची डाळ घेतली. डाळ स्वच्छ धुवून 10-15 मिनटं भिजत ठेवायची. तोपर्यंत इकडे फोडणी करूया. गॅसवर कढई ठेवायची, 2-2.5 पळी तेल टाकायचं. तेल तापल्यावर जिरं, मोहरी टाकायची. एक मोठा कांदा बारीक कापलेला टाकून तो परतवायचा. त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून हलका गुलाबी रंगावर कांदा झाला परतून की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून 1-2 मिनटं परतून घ्यायचं. 1 टोमॅटो बारीक चॉप केलेला तो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो शिजेपर्यंत तेही छान परतून घ्यायचं आहे. इथे आता 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद असं टाकून मी परतून घेतलं. थोडं पाणी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. आता डाळ स्वच्छ धुवून भिजवलेली होती, ती डाळ टाकून 1-2 मिनटं परतवायची. साईडला मी 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. आवडीप्रमाणे ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. झाकण ठेवून ही भाजी मस्त शिजवायची आहे डाळ शिजेपर्यंत. कुकरमध्येही करू शकता, 1 शिट्टी करायची, झटपट भाजी तयार होते. तुम्हाला सुकी आवडत असेल तर पाणी कमी टाका आणि अशी ही झमझमीत आपली भाजी तयार होते. भाकरी, चपाती, भातासोबत खायला खूप छान लागते. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.